Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about enema. It is a very important topic for JNM nursing and BSc nursing also in first year foundation of nursing. Let's start the enema. An enema is a medical procedure that involves introducing fluid into the rectum. It is commonly used to relieve constipation, but it also has other medical use including preparing for certain medical procedures. तर एनिमा म्हणजे काय ही एक मेडिकल प्रोसिजर आहे ज्यामध्ये आपण काय करतो रेक्टम मध्ये फ्लूइड पास करतो जेणेकरून काय होतं जे काय आपलं कॉन्स्टिपेशन आहे आपल्याला स्टूल पास होत नसेल तर ती काय होते पास होते विथ द हेल्प ऑफ फ्लूइड एंटर इनटू द रेक्टम. ओके. आणि असं काही नाहीये की कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठीच आपण फ्लूइड यूज करतो हे दरवेळी. तर कसं असतं इफ समजा एक प्रोसिजर असेल किंवा एक सर्जरी असेल एक प्रोसिजर असेल किंवा सर्जरी असेल तर त्यासाठी आपल्याला ब्लॅडर रिकाम करावं लागतं त्यावेळी सुद्धा आपण एनिमा देऊ शकतो. क्लिअर? ओके. नेक्स्ट, पर्पजेस ऑफ एनिमा. काय पर्पजेस आहेत? कॉन्स्टिपेशन रिलीफ. ओके. एनिमा काय करतं तुमचं जे स्टूल आहे जे हार्डन झालेलं असतं ते सॉफ्टन करतं त्यामुळे काय होतं बॉवेल मुवमेंट्सना स्टिम्युलेशन भेटतं. ओके. त्यामुळं फर्स्ट पर्पज आहे कॉन्स्टिपेशन रिलीफ. एनिमाज कॅन हेल्प सॉफ्टन स्टूल्स अँड स्टिम्युलेट बॉवेल मुवमेंट. Second is a pre-procedure preparation. Enema are used to cleanse the bowel for procedure like colonoscopy. प्री प्रोसिजर प्रिपरेशन जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशनच्या आधी जर समजा तुमचं स्कोपी करायचे असेल कोलोनोस्कोपी जर करायची असेल कोलोन जर व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर आपल्याला बॉवेल क्लीन लागतं त्यामुळे इनिमा देतात जेणेकरून बॉवेल क्लीन होतं. ओके. त्यामुळे कोलोनोस्कोपी या प्रोसिजरला इनिमा हेल्पफुल आहे. देन मेडिकल ट्रीटमेंट. जे मेडिकेशन्स रेक्टम मध्ये द्यायचे असतात डायरेक्टली ते सुद्धा विथ द हेल्प ऑफ एनिमा आपण ते देऊ शकतो. त्यामुळे हे 3 पर्पज खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ओके. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ इनिमाज. आता क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे तर 3 प्रकारामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बाय व्हॉल्यूम, बाय पर्पज अँड बाय सोल्युशन. By volume means what? Small volume, large volume. If your stool is hardened from 2 days, then we can use small volume. But if your stool hardened from 8 days, 10 days, then you can use large volume of enema. Purpose, evacuation, medicine or diagnostic. Purpose काहीही असू शकतं. ओके. बाय सोल्युशन. सोल्युशन आपण काही यूज करू शकतो सलाईन यूज करू शकतो टॅप वॉटर यूज करू शकतो किंवा सोप बर्ड्स. क्लिअर? ओके. Then scientific principles applied in enema. Which are the scientific principles we applied in enema procedure? First is a fluid pressure. The fluid introduced into the rectum. You know where fluid is goes into the rectum. Then exert pressure on the bowel wall. The scientific principle काय आहे आपलं की आपण जेव्हा फ्लूइड इन्सर्ट करतो रेक्टम मध्ये तेव्हा लॉट्स ऑफ प्रेशर एक्झर्ट होतं बॉवेल वॉलवर. त्यामुळे काय होतं की बॉवेल वॉल स्टिम्युलेट होते आणि बॉवेल स्टिम्युलेट होतं आणि काय होतं तुमचं स्टूल जे आहे ते आपोआप रेक्टम मधून पास होतं. देन बॉवेल स्टिम्युलेशन जसं मी सांगितलं फ्लूइड प्रेशरमुळे काय होतंय प्रेशर एक्झर्ट होतंय बॉवेल वॉलवर त्यामुळे बॉवेल स्टिम्युलेट होते. द फ्लूइड स्टिम्युलेट द मसल्स ऑफ बॉवेल टू कॉन्ट्रॅक्ट अँड प्रमोट इलिमिनेशन. फ्लूइड स्टिम्युलेट मसल्स ना केल्यामुळं कोणते मसल्स बॉवेलचे ते काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात आणि इलिमिनेशनला प्रमोट होतं. Then next is a stool softening. Certain enema solutions soften the stool, making it easier to pass.
सर्टन इनिमा सोल्युशन काय होतं की स्टूलला सॉफ्टन बनवतं आणि मग ते काय होतं इझियर टू पास. क्लिअर. तर हे 3 सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत. नेक्स्ट इज अ टाइप्स ऑफ इनिमा. सलाइन इनिमा, टॅप वॉटर इनिमा अँड सोप वॉटर इनिमा. तर सलाइन इनिमा मध्ये काय असतं की दिस यूज सॉल्ट सोल्युशन टू ड्रॉ वॉटर इनटू द बॉवेल अँड सॉफ्टनिंग स्टूल्स. सलाइन इनिमा म्हणजे काय की आपण जे काही फ्लुइड यूज करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट सोल्युशन यूज करू शकता. डायरेक्ट बॉवेल मध्ये इन्सर्ट करू शकता. त्यानं काय होईल की स्टूल सॉफ्टनिंग होईल. Okay, next is a tap water enema. It is a very normal procedure. Tap water enema work by distending the bowel and stimulating bowel movement. Tap water काय करतं? बॉवेलला डिस्टेंट करतं. त्यामुळे बॉवेल मुवमेंट स्टिम्युलेट होते आणि इझियर टू पास स्टूल. Then soap suits enemas. That is soap suits stimulate the bowel. बॉवेलला स्टिम्युलेट करतं आणि रेक्टल लाइनिंगला इरिटेट करतं ते सोप सोल्युशन जे असतं ते, कारण ते केमिकल असतं. ओके, त्यामुळे रेक्टल लाइनिंगला इरिटेट होऊ शकतं. प्रिपेरिंग फॉर अन इनिमा. फर्स्ट गॅदर मटेरियल. आपण जेव्हा प्रोसिजर करतो तेव्हा सगळं मटेरियल आपल्या सोबत पाहिजे. दॅट इज कलेक्ट बॅग इनिमा सोल्युशन, रेक्टल ट्यूब आणि कंटेनर जे काय आपण वेस्ट टाकणार आहे त्यासाठी. फाइंड अ प्रायव्हेट स्पेस. आपण हे पब्लिक मध्ये करू शकत नाही, त्यामुळे प्रायव्हेट स्पेस पाहिजे. त्यासाठी कर्टन जरी यूज केले तरी चालतं. की किंवा ॲज मच पॉसिबल बाथरूम विथ टॉयलेट, त्यामुळे इझी ॲक्सेस होतं आणि प्रायव्हसी पण भेटते. वॉर्म द सोल्युशन. वॉर्म द इनिमा सोल्युशन टू बॉडी टेम्परेचर फॉर कम्फर्ट. ते सोल्युशन जे आहे ते वॉर्म करा थोडं. काय होतं की बॉडी आपली थोडीशी नॉर्मल टेम्परेचर मध्ये असते आणि सोल्युशन एकदम गार असतं, मग थोडं अनकम्फर्ट डिस्कम्फर्ट वाटू शकतं. त्यामुळे यू हॅव टू डन वॉर्म द सोल्युशन. How to administer an enema. First, lubricate the rectal tube. Rectal tube ला lubricate करायचं. मग तुम्ही jelly लावू शकता. Flox jelly 2%. Then lie on your left side with knees drawn up. Gently insert the tube into the rectum and slowly inject the enema solution. Hold the solution for 5 to 10 minutes and allow the solution to work its way through the bowel. A simple procedure. First, lubricate the rectal tube. You have to tube lubricate with the help of Flox jelly. Then you said to the patient that lie on your left side with knees drawn up. Okay. Then gently insert. You have to gently insert, not roughly. Okay. You have to gently insert into the rectum with the communication. You have to done communication with the patient. If you silently done this procedure or while a procedure, you have to speak with patient that is it comfortable with you, is it comfortable with you. Okay, so rapport was maintained with patient. If you can't, then patient will get discomfort or anxiety or fear. Okay, you should start speak up. Okay, slowly inject the enema solution. Then slowly you inject the solution. Because if you hardly inject, if you fastly inject the enema solution, then patient will get anxiety or depressed or discomfort. Okay, so the patient didn't cooperate with you. So slowly inject, and if you fastly inject the enema solution, then it exert pressure on the bowel wall. So maybe uh, rupture of vessels, it happens. Then hold the solution for 5 to 10 minutes and allow the solution to work. Okay. Lastly, you allow the solution to work, and it is way through the bowel. Clear? This is the administration of enema. Then last point is a health education to prevent enema. First, drink of plenty water. Stay hydrated to prevent constipation and promote regular bowel movement. Consume high fiber foods. Increase your intake of fruits, vegetables, and whole grain. Engage in regular exercise and consult a
doctor. It's a very basic things to how to educate to prevent enema, means to prevent constipation. Okay, so you have to done drink plenty of water, 3 liters sufficient for daily. Then high fiber foods you have to consume and engage in your regular exercise. If your life is sedentary, means you have to work only sitting position, then at least you should, no, you must exercise regularly. And if you done this all, means three of all you done, but result cannot be positive, then you can go with your physician and they suggest proper treatment on it. Clear? This is regarding enema. I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video. Bye bye. Keep in touch.